मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न व प्रशासन विभागात एसीबीने कारवाई केली आहे। लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरंगे याला अटक करण्यात आली आहे। तर मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी ही लाच मागितली। तडजोड केल्यानंतर 35,000 रुपये स्वीकारताना एसीबी कडून रंगे हात पकडण्यात आलेला आहे आणि अटक करण्यात आली आहे। तर मंत्रालयातील लाच प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले। ट्विट करत सरकारवर हल्लाबोल चढवलाय। हर्षवर्धन सपकाळांनी ट्विट करत हल्लाबोल केलाय। मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचंही आवाहन केलंय। काय म्हटलंय हर्षवर्धन सपकाळ यांनी पाहूया। मंत्रालयात खुलेआम लाचखोरी। मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयात एसीबीनं सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती आहे। महाराष्ट्र महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। जनतेची कामे पैशाशिवाय होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, मंत्रालयातील लाचखोरीचं हे प्रकरण आहे, या संदर्भात काय अपडेट येते आणि कशी कारवाई यापुढे करण्यात आलेली आहे? काय धागेदोरे नेमके हातात सापडलेत? बरोबर प्रणिता, आपण बघितलं ही कालची घटना आहे। काल मंत्रालयामध्ये एसीपी कडनं आपण धाड टाकण्यात आलेली होती आणि या धाडीमध्ये आपण बघितलं एकाला अटक करण्यात आलेली आहे लाचखोरी प्रकरणामध्ये। आपण बघितलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांच्या अन्न व वस्त्र प्रशासन विभागामध्ये लाचखोरी घेताना एसीबी कडनं अटक करण्यात आलेली आहे। 50,000 रुपयाची या ठिकाणी लाच मागितलेली होती आणि आपण बघितलं तोडजोड करून 35,000 रुपयाची लाच स्वीकारताना या ठिकाणी एसीबीनी अटक करण्यात आलेली आहे। मंत्रालयामध्ये हा सापळा एसीबी कडनं रचण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं क्लार्क राजेंद्र दरांगेला या ठिकाणी अटक करण्यात आली आहे। राजेंद्र दरांगे हे आपण बघितलं अन्न व औषध विभागामध्ये आपण बघितलं नरहरी झिरवळांच्या क्लार्क म्हणून काम करत होते आणि या ठिकाणी जो मेडिकलचा परवाना आहे तो निलंबित झालेला होता, तो पूर्ववत करण्यासाठी या ठिकाणी ही लाच घेतल्याची माहिती समोर येत आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं 50,000 रुपयाची या ठिकाणी लाच मागितली होती, पण 35,000 रुपयावरती तडजोड करून आपण बघितलं ही मांडणी झालेली होती। मनोज, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात काही स्पष्टीकरण आलेलं आहे का? अद्यापही अन्न वस्त्र विभागाचे नरहरी झिरवळ यांच्याकडे अद्यापही कोणतं स्पष्टीकरण नाही आलं, पण यावरती विरोधक आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी ट्विट केलं, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की मंत्र्यांचा राजीनामा मागावा आणि आपण म्हणतो लाचखोरी प्रकरण हे आता मंत्रालयामध्ये सुरू झालेलं आहे। भ्रष्टाचारी असा आरोप देखील महायुतीवरती करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरती हा आरोप करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देखील या प्रकरणावरती काय निर्णय घेतात, कशा प्रकारे आपण म्हणतो याचा छडा लावतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण बघितलं ही मंत्रालयामध्ये लाचखोर प्रकरण आता सुरू झालेलं दिसून येतं, कारण की लाच घेताना आता अटक करण्यात आलेली आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।